हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. मंजिरी तिच्या खोलीत येते आणि खूप खुश असते, हसत असते आणि बोलते की मार्जरी मी जिंकली, मनुष्य आणि आत्म्याची जोडी फुटली आणि माझ्या शक्ती मला वापस मिळाल्या. तेव्हा मार्जरी तिला सांगत असते की जास्त भांबावून जाऊ नकोस. तूच बोलली होतीस की मनुष्य आणि आत्म्याची जोडी ही खूप घट्ट आहे. आज जरी काल मुखमणी चमकला आहे ना, तरी उद्या तो पुन्हा चमकणं बंद होऊ शकतो, कारण की मनुष्य आणि आत्मा पुन्हा मिळू शकतोय. एक गोष्ट तू लक्षात ठेव, तू विसरली आहेस का की मागे मनुष्य आणि आत्मा नाही, ती महागौरी मातासुद्धा आहे. इकडे अथर्व, वेदा आणि अनन्या खोलीत असतात. दरवाजा बंद असतो. अथर्व बोलत असतो की वेदा प्लीज दार उघड, एकदा मला तुझ्याशी बोलू दे, मला सॉरी म्हणायचे बाळा, प्लीज दरवाजा उघड. तेव्हा वेदा दरवाजा उघडत नसते. तेवढ्यात मीराही येते. मीरा अथर्वकडे बघते, ते दोघं एकमेकांकडे बघतात. तेव्हा मीरा बोलते वेदा प्लीज दार उघड बाळा, तू आईची राजकुमारी आहे ना, तू माझ्याशी पण बोलणार नाहीस का, एकदा दार उघड. तेव्हा अनन्या दरवाजा उघडायला जाणार, तेव्हा वेदा तिला थांबवते. अनन्या बोलते की वेदा हे बघ, मी दरवाजा उघडते, मी त्यांना आत नाही येऊ देणार. तेव्हा वेदा बोलते की ते आतमध्ये येतील. तेव्हा अनन्या बोलते की प्रॉमिस करते मी मी त्यांना तुला बाहेरूनच बघू दे आणि मी त्यांना जायला सांगते, चालेल. तेव्हा अथर्व बोलतो की वेदा प्लीज बाळा. तेव्हा वेदाच्या परमिशनने अनन्या दरवाजा ओपन करते. अथर्व जायला लागतो. तेव्हा अनन्या बोलते की दादा दिस इज नॉट द राईट टाईम. ती अजून चिडचिड करेल आणि डोंट वरी, मी झोपेन तिला. तेव्हा अनन्या बोलते तुम्ही पण झोपा. तेव्हा अथर्व ओके बोलतो. तेव्हा अनन्या दरवाजा बंद करून घेते. मीरा रडत असते, अथर्वकडे बघते आणि तिथून निघून जाते आणि महागौरी मातेच्या दर्शनासाठी येते. तेव्हा मीरा देवी आईसमोर उभं राहून बोलते, देवी आई हे काय चाललंय, वेदाला त्रास होत असताना मी स्वतःला वेदाची आई कसं म्हणू, आता मला नाही सहन होते. पण आई माझ्या बाजूने कोणीच नाही ग, वेदाचे बाबा त्यांच्या आईच्या बाजूने आहेत, मग त्यांच्याशी बोलून काय उपयोग. आणि माझी सख्खी बहीण ती सुद्धा मला साथ देत नाही, तिलाही असं वाटतं की बाबांचीच चूक आहे. आता तूच सांग ना, मी काय करू ग. तेव्हा मीरा बोलते महागौरी माते मला मार्ग दाखव. मीरा रडायला लागते. तेवढ्यात देवीच्या तिथे पूर्ण लखलख प्रकाश होतो, लाईट्स लागतात आणि देवीच्या तिथे आजीचं दर्शन मीराला होतं. इकडे दुसऱ्या दिवशी दामोदर नर्मदाला बोलतो, बायको घरातलं वातावरण खूप तापलं आहे ना, मला असं वाटते मीरा घर सोडून जाईल. तेव्हा नर्मदा बोलते नाही नाही, मीरा या घरात राहणं आपल्या फायद्याचं आहे. तेव्हा दामोदर बोलतो की अगं ती सोडून गेली तर आपल्या फायद्याचं आहे ना. तेव्हा नर्मदा बोलते अहो असं काय करताय, ती मीरा मंजिरीला भिडती, शत्रूचा शत्रू म्हणजे आपला मित्र. थोड्यात तिथे मागणं मंजिरी येते आणि मनात बोलत असते माझी शक्ती वापरून नर्मदा दामोदरसारख्या झुरळांची 1 मिनिटात राख करू शकते, पण त्याची गरज नाही. पण अधूनमधून यांच्यावर शक्तीचा डाव सुरू ठेवायचा. तेव्हा नर्मदा आणि दामोदर शेंगा खात असतात. तेव्हा मंजिरी तिच्या शक्तीने, तिच्या जादूने त्या शेंगांमध्ये काहीतरी फुंकर मारते. नर्मदा शेंग फोडायला जाते तेव्हा त्याच्यात आळी निघते आणि ती खूप घाबरते आणि बोलते केवढी मोठी आळी बघा. तेव्हा मंजिरी हसत येते त्यांच्याजवळ. तेव्हा मंजिरी बोलते काय चाललं काय तुमच्या दोघांचं. तेव्हा दामोदर बोलतो की अहो वहिनी इथे आळी होती, केवढी मोठी आळी होती. तेव्हा मंजिरी बोलते कुठे आहे आळी, तेव्हा तिथे आळी नसते. तेव्हा मंजिरी हसते आणि बोलते काय चाललंय काय तुमच्या दोघांचं, कधी तुमच्या गळ्यामध्ये सापच असतो, कधी तुमची बाहुलीच गळा पकडते, आता म्हणे तर काय शेंगामध्ये आळी आहे, काही दोघांना वेळ तर नाही लागले ना. इकडे अथर्व त्याच्या खोलीत येतो. तेव्हा तो वेदाने काढलेलं आई बाबा आणि तिचं चित्र बघत असतो. त्यानंतर तो मीरा आणि त्याचा फोटो बघतो. तेव्हा तो खूप नर्वस असतो. तेवढ्यात दादासाहेब तिथे येतात. दादासाहेब अथर्वच्या खांद्यावर हात ठेवतात. तेव्हा अथर्व चेहरा लपवतो. तेव्हा दादासाहेब त्याला हात पकडून त्याला जवळ घेतात. तेव्हा अथर्व रडत असतो. तो पुन्हा चेहरा लपवतो. त्या दादासाहेब त्याचा चष्मा काढतात आणि त्यांच्या शॉलने त्याचे डोळे पुसतात. तेव्हा तो त्यांना मिठी मारतो आणि रडत असतो. तेव्हा दादासाहेब त्याला जवळ घेऊन बोलतात की होईल रे अथर्व, सगळं काही ठीक. तेव्हा अथर्व बोलतो की माझं नशीब बघा ना बाबा, सुखाचा संसार चालला होता तेव्हा अंबिका गेली सोडून आणि वेदा माझ्यापासून दुरावली आणि आता मीरा आली आणि सगळं काही सुरळीत होतं. तेव्हा पुन्हा तेच, आता वेदा बोलते की ती माझ्याशी कधी बोलणार नाही. तेव्हा दादासाहेब बोलतात की अथर्व नशिबाला दोष देऊन काहीच उपयोग नाही. अंबिकाच्या बाबतीत जे काही घडलं ते तुझ्या हातात नव्हतंच. आता मीराच्या बाबतीत जे काही घडतं आहे ते तुझ्या हातात आहे. तेव्हा अथर्व बोलतो की बाबा मी करतोय ना प्रयत्न, अजून काय करायला हवं बाबा मी. तेव्हा दादासाहेब बोलतात की अथर्व मंजिरी आणि त्या बाबाचं, तेव्हा त्या माणसाचं बोलतात ते. तेव्हा पुन्हा शब्द सावरतात आणि बोलतात की
मंजिरी आणि मीराच्या वडिलांचं जे काही वाद झाला तर त्यात मीराची काय चूक आहे? कुठल्याही माणसाने जर माझ्यावर घाणेरडे आरोप केले असते तर तेव्हा तू माझ्या बाजूने उभा राहिला असताच ना. अथर्व, खरं काय खोटं काय बाजूला ठेवूयात ना, पण खरंच या सगळ्यात मीराची काय चूक आहे? ती ह्या घरची सून आहे, वेदाची आई आहे, तुझी बायको आहे, पण हे सगळे नाते जपणं हे फक्त तिचं काम नाही ना, ते तुझंही काम आहे ना. मंजिरी आणि शिवनाथचा भूतकाळ हे तुमच्या वर्तमानावर परिणाम करतोय अथर्व. नको हो दिवसे. मीरा तिच्या खोलीतून खाली येत असते तेव्हा मंजिरी तिला बघते आणि बोलते की मीरा, सासूच्या नात्याने विचारू शकते का कुठे चालली असते? तेव्हा मीरा बोलते, सुनेच्या नात्याने मी बाहेर जात नाही, त्यामुळे गरज वाटत नाही सासूला सांगायची. तेही बघून दामोदर आणि नर्मदाला हसायला येत असतं. आपली मीरा देवी आजीला भेटते तेव्हा देवी आजी तिला म्हणत असते, सोपं आहे मीरा बाळा, तू समजून घे ना. तेव्हा मीरा बोलते की सगळ्यांना असं वाटतं की माझ्या बाबांची चूक आहे. तेव्हा देवी आजी बोलते की एक समजून घे बाळा, तू रामपुरांच्या घरात आलीस, सगळ्यांनी तुला जीव लावला, सगळ्यांनी तुला आपलंसं केलं, तेव्हा तुला काय वाटलं बाळा? तेव्हा मीरा बोलते, आजी लहानपणापासून जे प्रेम मला मिळत नव्हतं, अगं ते प्रेम मला या रामपुरांच्या घरात मिळालं. आई, बहीण, नणद अशी सगळीच नाती मिळाली. माझे काका मला खूप जपायचे, पण काकी खूप त्रास द्यायची मला, तिच्यामुळे ते घर कधीच मला स्वतःचं वाटलं नाही. मी रामपुरी घरात आली आणि मला स्वतःचं हक्काचं घर मिळालं. तेव्हा आजी बोलते, मीरा बघ, एका घटनेमुळे सगळं सुख नाती संपून जातात का बाळा? मीरा बोलते, आजी नाही संपत, पण सगळं सत्य काय आहे ते विचार का नाही करत? तेव्हा आजी बोलते, तेही तुझ्या बाबतीत हेच विचार करत असते. सत्य कुणाच्याही मताला बांधील नसतं, सत्याला त्याचं स्वतःचं अस्तित्व असतं आणि योग्य वेळ आली ना की ते आपोआप सिद्ध होतं. तुझे बाबा किंवा सासू कुणीतरी एक सत्य बोलतंय, आणि पण सत्य काही असलं तरी तुझी बाकीची नाती विस्कटून कशी चालेल बाळा? तुला तुझी नाती जपायला हवी बाळा. आयुष्यात वादळं येतच असतात, पण नाती जपायला हवी, टिकायला हवी. हे सत्य तू स्वीकार आणि बाकी सगळं देवी महागौरीवरती सोडून दे. तिला तिच्या लेकरांची काळजी आहे बाळा. तेव्हा मीरा आजीचा हात हातात घेऊन बोलते की आजी, देवी मातेच्या फोटोमध्ये मला तू दिसलीस. आजी हे कसं झालं? तेव्हा आजी मीराच्या गालाला हात लावते आणि बोलते की बाळा, असं समज देवीला माझ्या करवी तुला हे सगळं समजवायचं असेल. तू इथे बसली होतीस त्याच वेळी मी इथे आली, एवढंच. ही सगळी तिची इच्छा आहे गं, तिच्यापुढे आपण कोण आहोत बाळा? पण एक लक्षात घे मीरा, तू आता त्या माणसांचा विचार कर त्यांनी तुला इतका जीव लावलाय. वेदा ड्रॉइंग बुकवर चित्र काढत असते तेव्हा मीरा येते आणि बोलते की वेदा. तेव्हा वेदा तिच्याकडनं तोंड फिरवून घेते. तेव्हा मीरा बोलते, वेदा असं काय करतेस? अगं मी फक्त तुझ्याशी बोलायला आली आहे. तेव्हा वेदा बोलते की आत्या, अनन्या आत्या. तेव्हा अनन्या येते. तेव्हा वेदा बोलते, तू खोलीचं दार का नाही लावलंस? तेव्हा अनन्या बोलते की वहिनी तू प्लीज जा. तेव्हा मीरा बोलते की अनन्याताई, मला वेदाशी फक्त एकदा बोलू द्या ना. तेव्हा वेदा बोलते, आत्या तू हिला जायला सांग, मला हिच्याशी बोलायचं नाही. तेव्हा मीरा बोलते की वेदा, मी तुझ्याशी जे बोलायला आली ना ते तुला खूप आवडेल. तेव्हा तिथे अथर्व येतो. तेव्हा वेदा बोलते की आत्या हिला जायला सांग, मला हिच्याशी बोलायचं नाही आहे. तेव्हा अथर्व थोडा स्माईल करतो आणि बोलतो की तुला ऐकावं लागेल. तेव्हा अथर्व मध्ये येतो. तेव्हा वेदा बोलते की आत्या, बाबा पण आला, हे काय, यालाही जायला सांग. तेव्हा अथर्व बोलतो की मी नाही जाणार, मला तुझ्या मीरा आईशी काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा वेदा बोलते, हां मग तुम्ही दोघं बाहेर जाऊन बोला ना. तेव्हा अथर्व बोलतो, नाही मला तुझ्यासमोर बोलायचं आहे. तेव्हा मीरा बोलते, मला पण तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा अथर्व बोलतो, तुला काय बोलायचं आहे? तेव्हा मीरा बोलते, आधी तुम्ही. तेव्हा अथर्व बोलतो, नाही आधी तू बोल. तेव्हा मीरा बोलते, तुम्ही. तेव्हा वेदा डोक्याला हात लावते. अंबिकाही तिथे येते. तेव्हा अनन्या बोलते, एक मिनिट, काय चाललंय तुमचं, लहान आहात? तेव्हा अथर्व बोलतो, ठीक आहे मी बोलतो. वेदा, आपल्यात रुसवा सुरू झाला, तिथूनच पुन्हा नव्याने सुरुवात करू. वेदा बोलते, म्हणजे? तेव्हा अथर्व बोलतो की म्हणजे. तेव्हा अथर्व त्याचा हात पकडून बोलतो, हे काय होतंय मला, माझा हात कुठे चालला? तेव्हा अथर्व बोलतो, कुठे चालला माझा हात, माझा कंट्रोलमध्येच नाही माझा हात, वेदा काय होतंय मला? तेव्हा अथर्व बोलतो, पाठीमागे हात करतो आणि हळूच गुलाबाचं फूल त्याच्या हातात घेतो आणि मीरासमोर करतो आणि मीराला बोलतो की मीरा, आय लव्ह यू. तेव्हा मीरा त्याच्याकडे बघतच असते. अंबिकालाही खूप छान वाटत असतं, अनन्या वेदालाही खूप छान वाटत असतं. वेदा पटकन उठून चेअरवर उभी राहते. तेव्हा मीराही तिच्या साडीच्या पदरमधून हळूच गुलाबाचं फूल काढते. तेव्हा अथर्वला खूप भारी वाटतं. तेव्हा मीराही अथर्वसमोर ते गुलाबाचं फूल धरते. तेव्हा वेदा उड्यास मारायला लागते आणि बोलते की आत्या, तिला टाळी देते आणि बोलते की ये. तेव्हा मीरा बोलते की आय लव्ह यू टू वेदाचे बाबा. तेव्हा वेदा त्या दोघांना घट्ट मिठी मारते आणि बोलते की आय लव्ह यू आई बाबा. तेव्हा अनन्या आणि अंबिकाला खूप छान वाटत असतं. तेव्हा मीरा अनन्याकडे बघते, अनन्या खाली मान घालते.
तेव्हा मीरा बोलते अनन्याताई आय एम सॉरी. तेव्हा अनन्या पण हसते आणि पटकन त्यांच्यामध्ये जॉईन होते आणि बोलते की ये. तेव्हा अथर्व बोलतो की आता पुन्हा आम्ही जर भांडलो ना, तेव्हा अनन्या बोलते की मी फटके देणार आहे तुम्हा सगळ्यांना. तेव्हा अथर्व बोलतो की मला चालेल. तेव्हा ते सगळे चौघं खुश असतात. तेव्हा अंबिकाही मनात बोलते की मीरा हेच सांगत होती मी तुला की तुझी इथली नाती घट्ट असायला हवी. आणि हे सगळं मंजिरी बघत असते. तेव्हा मंजिरीला खूप राग येतो आणि ती मनात बोलते की मीराचं कुठलंही नातं मी इथे फुलू देणार नाही. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.